द्या. अरे पुढे की बसायला. नाही 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 एकटा निवांत. अरे आपली मैत्री आहे का नाही? मैत्री त्या दिवशी कुठे गेली मैत्री? पुढे गेला असता हा? आता तुला आपल्या मैत्रीत शपथ आहे. मित्रा येर मागे. आज का आली नसेल रे ती? एवढ्यासाठी बोलवलंय मला जातो. अरे तसं नाही. अरे काहीतरी घरात काम असेल. अरे पण असं कधी शाळा नाही बुडवत ती. कसं काय? चला हजेरी द्या. लोरे आकांक्षा, मिसाळ रोशनी, गाडगे सानिका, गाडगे रेश्मा, जाधव केवडा, जाधव केवडा. नाही आली सर, अर्ज दिलाय तिनं. आण बघू. आजारी आहे पण नेमकं काय होतं हे लिहिलं नाही यात. मी बी जास्त विचारलं नाही सर, अर्ज दिलाय तेवढाच आणलाय. बरं केलं तू. बसा. पुढं. पवार पल्लवी, पवार विकास, यस सर. पवार मधुकर, येस सर. पवार अभिजित, पवार अभिजित. येस सर. कुठं आहे लक्ष? चला पुस्तक काढा. भाग 3 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. उद्या येताना हा धडा वाचून यायचा आहे. काय कळालंय का? ए क्या चावी दे पटकन. सकाळी कोणाच सायकल चालवत होता? अरे ही होती भावा, सायकलची चावी आपल्या भावाला लागणार आहे. कशाला माहित नाही तुला? नाही. आईला मला पण नाही माहिती रे. कशाला पाहिजे तुला? अरे पाहिजे काम आहे जरा दे पटकन. काम आहे ऐकलंस ना, दे पण तशी. आणि हो, मागची घरात जरा हवा कमी आहे, भरून आणायची. दर दिल तुझ्या का नाही? अरे आणतो भरून दे. जा. हाय ते येड. नक्की जाधव आहे ना? हो ती ज्योती मला म्हणली बाबा असतो मुंबईला. आयन ती आय घातली गेलो वाटतं. अरे थांब की मी बी येतोय. ते केवढा काय म्हणलं? केवढा टाइम झालाय असं विचारायचं तुम्हाला. 2 वाजत आले असतील. मला वाटलं 2:30 वाजल्या काय. 2:30 वाजता आमची मधली सुट्टी संपते ना, त्याच्या आत मला जायचंय. बरं मग मला कशाला सांगतोस हे? काय मी बी यावं का तुझ्या संग? ते आपलं असंच सांगितलं. तुम्ही इथलंच का? हां. काय काम होतं का? आडनाव? आता जाधव वाळीत राहतोय म्हणजे जाधवच असणार की. मग मग काय? बर चला मी येऊ का? अरे इकडे हा हायस्कूलमध्ये शिकतोस ना? हो. मग इथं कुणाकडे आलास? आता जाधववाडी म्हणलं जाधवांकडेच येणार की. हुशार आहेस की. कोण जाधव पाहिजे? नाव नाही माहित, पण त्यांची पोरगी माझ्या वर्गात शिकते. आज ती शाळेत आली नाही ना, त्यामुळं. म्हणजे सरांनी पाठवलंय का तुला? आठवलेस का तू? हो. म्हणजे तू आमच्या केवढ्याला शकतेस म्हण की. नाही म्हणजे हो. यात झोपली ती. य बस. केवढा कोण आलंय बघ.
नाही झोपूनच बोल. अरे अभिजित, तू इथं कसा आणि घर कसं शोधलंस? ज्योतीनं सांगितलं का? अगं सरांनीच पाठवलं त्याला तुझी चौकशी करायला. ज्योतीने सांगितलं असेल ना तुला बरं नाही ते म्हणून. अगं पण ज्योती असताना ह्याला का सांगितलं ते? होय ग, ह्याला का सांगितलं असेल? ते मी वर्गाचं मॉनिटर आहे ना, त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. सर म्हणले मधल्या सुट्टीत जाऊन बघून या, म्हणून आलो होतो. शाळा बुडवून नाही आलो. बरं आहेत की सर. आधी शाळा का एवढी काळजी करत नव्हती बघ. पण आता वाटते काळजी. सरांना म्हणजे केवढा शाळेत हुशार आहे ना, त्यात सगळ्यांची लाडकी, म्हणजे सरांची आणि मॅडमची. बरं, तुम्ही बोलत बसा, मी तुला काहीतरी खायला आणते. तू काय खाणार आहेस का ग? नाही नको, तोंडाला चव नाही, त्यामुळं काय खाऊ वाटेना. पण असं उपाशी राहून काय कोण बरं होत नाही. माझी आई म्हणते चव नाही लागली तरी बी खायचं असतंय, शाळा बुडवायची नसेल तर. बरोबर आहे त्याचं. थांबा, दोघांनी बी काहीतरी खायला आणते. त्याच्या नादानं 4 घास खाशील तरी. ते दवाखान्यात नाही गेलीस? आले की जाऊन सकाळी. 1-2 दिवसात वाटेल बरं. 1-2 दिवस कशाला, एकाच दिवसात बरं व्हायचं. का? ते किती अभ्यास पडतोय तुझा, आणि तुझ्याशिवाय शाळेत करमत बी नाही. पोरींना सारखी आठवण काढत असतात तुझी. त्यात काय एवढं? पहिल्यांदा आजारी पडली होय. मागच्या वर्षी बी पडलेली की, तेव्हा तर 8 दिवस शाळेत नव्हते गेले. पण आता असं करू नकोस. तुझ्याशिवाय 1 दिवस बी नाही करमत. काळजी घेत जा आणि आजारी पडू नको. लवकर बरी होऊन ये शाळेला. पण तू का आलास इथं? निदान मला तरी खरं सांग, सरांनी नाही ना पाठवलं? नाही. मग का आलास? हे घे, खा. एवढी नाजूक नाही, पण ह्या बरेलचं असं कसं काय झालं कुणास ठाऊक. आणि त्यात तिचा उद्या वाढदिवस पण आहे ना, आणि अशी आजारी. मला तर काय सुचनच.